तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि हॉरर सिरीजच्या तिसऱ्या पार्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत एक नवीन गेस्ट आलेले आहेत. तर चला जास्त उशीर न घालवता आपण त्यांचे जे अनुभव आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. मी माझा अनुभव सांगण्यासाठी म्हणजे एक अनुभव कधीचा आहे की 1995-97 सालचा अनुभव आहे. आणि त्या वेळामध्ये मी पुण्यामध्ये राहत होतो आणि पुण्यामध्ये राहत असताना म्हणजे जॉब करत होतो एका गव्हर्नमेंट कंपनी, कंपनी खूप लोक ओळखत असतीलच, हिंदुस्तान अँटीबायोटिक्स. त्याच्यामध्ये मी काम करत होतो आणि त्या वेळामध्ये मी नेहरू नगर हे गाव आहे, त्या नेहरू नगर मध्ये मी राहत होतो. अप्रेंटिस वगैरे आपली कंप्लीट झाली आणि ते झाल्यानंतर आता जॉब पाहिजे. जॉब शोधत असताना मी ज्या एरियामध्ये राहत होतो त्या एरियापासून अगदी 1-2 किलोमीटर किंवा जास्त 1 किलोमीटर पासून सुरुवात, असा खूप मोठा इंडस्ट्रियल एरिया. आता जास्त डीपमध्ये मी सांगत नाही, काही लोक ते ऐकून पण अरे खरं आहे का म्हणून एखाद्याला त्याची पण भीती वाटू शकते, म्हणून मी काही सांगत नाही जास्त. पण त्या एरिया तिथून खूप मोठा इंडस्ट्रियल एरिया आहे आणि त्या इंडस्ट्रियल एरियामध्ये काम पाहिजे, जॉब पाहिजे. आता तो काळ कसा होता आमचा, त्या वेळामध्ये आम्ही आमची फाईल घेऊन प्रत्येक कंपनीच्या गेटवर जायचो आणि गेटवर गेल्यानंतर मग तिथे आमचे इंटरव्ह्यू होत होते आणि आम्हाला जॉब लागत होते. ह्या आत्ता कसं की तुम्ही ऑनलाईन वगैरे ह्या प्रोसेस नव्हत्या त्या काळामध्ये. आम्हाला डायरेक्ट फेस टू फेस सगळ्या गोष्टी होत होत्या. मग ते करण्यासाठी मी निघालेलो होतो. आता काय होतं की सगळ्यांना माहिती आहे की गुरुवारी सगळं इंडस्ट्रियल एरिया तिथला बंद असतो. पण काय असतं ना, एखाद्या माणसाच्या मागं थोडंसं चक्र फिरल्यासारखी झाली की ते जे गोष्ट करायला नको त्या गोष्टी तो करायला सुरू करतो. आणि थोडंसं एक संसाराचं भान म्हणा किंवा पैशाची अडचण म्हणा किंवा कष्टाची कामाची गरज म्हणा, ह्या गोष्टींनी कुठंतरी मला अशा दिवशी घराबाहेर काढलं की ते मला संध्याकाळी घरी आल्यावर कळलं. आता ती स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, नेमकं माझ्याबरोबर स्टार्ट कशी झाली आणि एंड कसा झाला. तर मी सकाळी डबा वगैरे घरून घेतला. डबा घेतल्यानंतर मी रस्त्याने निघालो. आज कसल्याही परिस्थितीमध्ये कोणत्या ना कोणत्या कंपनीमध्ये आपल्याला आज जॉब मिळालाच पाहिजे, ह्या हेतूने आणि खूप मोठ्या कॉन्फिडन्सने मी निघालो. आता निघालो खरा, पण ते किती वाजता निघालो, कंपन्या चालू होतात जनरली 9 नंतर, पण मी सकाळी 7:30-8च्या दरम्यानच निघालो. का? कारण कुठं जरी व्हॅकन्सी असेल तर तिथं आपला पहिला नंबर लागावा आणि आपला इंटरव्ह्यू पहिला व्हावा आणि आपल्याला त्यांनी जॉईन करून घ्यावं आणि जे आपला हेतू आहे जॉब मिळण्याचा तो पूर्ण होईल. ह्याच्यासाठी मी लवकर निघालो. फिरत राहिलो, बघायचो तर कोणती कंपनी चालू नाही. रस्त्यावर पण ट्रॅफिक कमी दिसतं. जनरली तो एरिया कायम गाड्या किंवा लोकांचं रहदारी कायम दिसणारा रस्ता, पण तो त्या दिवशी थोडासा वसडच वाटत होता. मला हे कळे ना की नेमकं काय झालंय, आपण नेमकं चुकीच्या ठिकाणी तरी नाही ना आलो, आज काही कंपन्या बंद आहेत का बाबा, असा काही प्रश्न मनामध्ये आलाच नाही. मला असं वाटायचं की अजून वेळच नाही झालेला. ऊन एवढं वाढलं, फिरून फिरून वैतागलो. मग म्हटलं यार, जो डबा आणला होता घरून तो डबा आपण खाऊया. आता मग डबा मी कुठंतरी घेऊन म्हटलं एखादी सावली बघूया, एखादं झाड बघूया आणि तिथं बसून आपण जेवण करू. मग झालं काय की मी एका कंपनीच्या समोरून मी चाललो होतो. त्या वेळामध्ये मला त्या कंपनीच्या गेटच्या बाहेर एक असं मोठं चांगलं पिंपळाचं झाड दिसलं आणि त्या झाडाच्या खाली असा कट्टा पण होता की आपण तिथं बसून जेवण करू शकतो. असं एक मला चांगलं वाटलं आणि पाण्याची टाकी पण होती बाहेरच. आता म्हटलं जेवण झालं की आपल्याला प्यायला पाणी पण आहे, मग आता दुसरीकडे वेळ घालवत बसण्यापेक्षा आपण इथंच जेवण करूया. म्हणून मग तिथं मग एक वॉचमॅन काका दिसले मला. ते हिंदीत बोलत होते, आपले मराठी भाषिक नव्हते ते, आणि हिंदीमध्ये बोलत बोलत क्या हो गया बेटा, किधर जा रहे हो. मग मी त्यांना सांगितलं की मी
जेवण करायचं काका मला, म्हणजे हिंदीतच बोललो की मुझे खाना खाना है, मैं यहाँ रुक सकता हूँ क्या? तर ते म्हणाले हो मला पण भूक लागलेली, आपण दोघं मिळून जेवू. मग आम्ही आपलं दोघं जण बसलो, जेवण केलं, त्याच झाडाखाली जेवण केलं. त्यांना ज्या वेळामध्ये आता कसं की जेवता जेवता माणूस बोलतच ना, गुपचूप तर एकमेकांकडे बघत जेवण करणारच नाही. मग त्यांना मी विचारले काही प्रश्न त्यांच्या फॅमिली विषयी, किंवा ते कुठून आहेत काय आहेत. त्यांनी मला विचारलं. आमच्या दोघांची चर्चा नाही म्हटलं तरी जेवण करत करत आम्ही 15-20 मिनिटं केली. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, ग्लासभर पाणी पण मला आणून दिलं. त्यांच्या डब्यातली भाजी पण मी खाल्ली, माझ्या पण डब्यातली भाजी त्यांनी घेतली. आम्ही शेअर केलं एकमेकांना, एकमेकांकडे बघतोय, बोलतोय, सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांचं माझ्या अगोदर उरकलं, म्हणून त्यांनी काय केलं, मला पाणी पण घेऊन आलं. पाणी प्यायला आणलं, मी पाणी पण पिलो. त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तास त्यांच्या बरोबर मी गप्पा मारत. त्या गप्पा मारल्यानंतर मला म्हणजे एक कसं की बघा, आपल्याला माणूस भेटला की माणूस माणसाशी बोलतोच. एक मनामध्ये क्षणभरही काय माझ्या वेगळं आलं नाही की यार हा युपी बिहारी किंवा हा वेगळा कुणी आहे का, मग ह्याच्याबरोबर आपण बोललं पाहिजे का, काही नाही तसलं, म्हणजे मनामध्ये काहीच आलं नाही. म्हणून मी त्यांच्याबरोबर छान गप्पा मारल्या. गप्पा मारल्यानंतर मग मला ते म्हटले अभी खाना हो गया, थोडा मैं अंदर जाके आता हूं. मग मी काय म्हटलं, माझा तर तुम्ही पाणी दिलंय, पण मला डबा पण धुवायचा होता. पण मी म्हटलं मैं अंदर आऊ क्या? मग ते म्हणले आ जाओ. त्यांनी मला गेटच्या आतमध्ये याची परमिशन दिली. मी गेटच्या आतमध्ये गेलो. ते माझ्या बरोबर बोलत उभे होते. या मुंह धो लेना, अपना डब्बा या धो लेना, वो पाणी पिणे के लिए अच्छा है, हे सगळे ते इन्फॉर्मेशन, कंपनी कशाची आहे, इथं काय प्रोडक्शन होतं, ह्या आमच्या गप्पा. परत इथं जॉब मिळेल का मला, मी जॉबसाठीच फिरतोय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर मी बोलतोय. ते पण मला हु करतात. म्हणजे मी ज्या शब्द बोलतो त्याला त्यांच्याकडनं होकार नकार ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. माझा डबा धुवून झाला आणि मी पाठीमागं बघितलं तर ते काका कुठंच दिसले नाही मला. मला काय वाटलं की मला बोलत बोलत काहीतरी त्यांना काम आलं म्हणून ते गेले असावे तिथून. मग मी पुन्हा आतून बाहेर आलो तर ते मला ते झाडाखाली दिसले बसले. तर झाडाखाली दिसल्यावर मग मी म्हटलं तिथून आले आणि इथं बसले. मनात काय यायचा प्रश्नच नाही ना. तिथं नाही दिसला माणूस, पण बाहेर दिसला मला. ज्या वेळामध्ये मी बाहेर त्यांच्याशी गप्पा मारल्या परत आणि म्हटलं आता निघतो मी, खूप वेळ झालेला आहे आणि आता जातोच मी. म्हणून मग हाय बाय करून मी त्यांना आता जातो म्हणून निघणार. ते असे बसलेत. मी तो डब्बा वगैरे ते सगळं जे आहे ते मी माझ्या बॅगमध्ये टाकतोय. एक पिशवी होती, त्या पिशवीमध्ये ते ठेवलंय. ते असे बसलेत माझ्या शेजारी, माझ्या बरोबर बोलत होते. मी असं ते ठेवतोय आणि ते बोलतात. एका सेकंदात माणूस उठून जाईल तरी कुठं, तो माणूसच गायब. अक्षरशः अंगावर माझ्या असा काटा आला आणि घामच फुटला मला. मी म्हटलं अरे हे काय घडलंय नेमकं, हा माणूस एका सेकंदामध्ये कुठं जाऊ शकतो. मग मला एक घटना आठवायला लागली की ज्या वेळामध्ये त्यांनी मला पाणी आणून दिलं त्या वेळामध्ये पण ते गेले आणि पटकन लगेच पाणी घेऊन आले. जनरली आपण जाणार, ग्लास घेणार, पाणी घेणार, पाणी घेण्यासाठी, ग्लास घेण्यासाठी, इव्हन आतमध्ये जाऊन येण्यासाठी वेळ लागणार. पण तसा वेळ काहीच नाही लागला. मी घास उचलून तोंडात घालेपर्यंत ते पाणी घेऊन आले. त्या वेळामध्ये मला एक वाटलं की काळजीपोटी पटकन घेऊन आलेत म्हणून तो विचार नाही केला. दुसरं मग डोक्यामध्ये विचारायला लागलं की अरे मी मगाशी पाणी आतमध्ये डबा धुत होतो, हात धुत होतो, तोंड धुतलं, तिथं ज्या वेळामध्ये मी होतो त्या वेळामध्ये पण मी बोलत होतो, ते हु करत होते, पण व्यक्ती गायब होती. मग ती व्यक्ती कुठे गेली? आता या गोष्टीचा मला ज्या वेळामध्ये ते तिथं दिसले नाही तिथून पुढे मला विचार चालू झाले. आणि आता यार मी बोलतोय त्यांच्याशी, आणि एवढ्या एका सेकंदामध्ये किंवा एका मिनिटामध्ये माणूस कुठे जरी गेला तरी तो स्पष्ट डोळ्याला दिसेल अशा ठिकाणी जाईल ना. तो काय असा 1 किलोमीटर, 10 किलोमीटर, 20 किलोमीटर जाणार नाही, किंवा जमिनीच्या खाली किंवा आभाळामध्ये उडून जाणार नाही. हा माणूस गेला कुठे?
अक्षरशः सांगतो, पायामध्ये बूट होते, पण बुटामध्ये सुद्धा असं जणू काही कोणी विस्तव टाकलाय. असली गरमी माझ्या पायामध्ये निर्माण झाली आणि असं शरीर माझं फनफन करायला लागलं. मी म्हटलं काहीतरी इथं प्रॉब्लेम आहे. मग मी घाबरलेल्या अवस्थेमध्ये तो डबा घेतला आणि जो पळत सुटलो तिथून. कारण म्हटलं हे कुणाला तरी मला सांगायचं. जोपर्यंत मी हे कुणाला सांगत नाही ना, तोपर्यंत म्हटलं हे माझ्या डोक्यामध्ये कायम राहणार, म्हणून आपण कुणाशी तरी शेअर करायचं. मग ज्या वेळामध्ये मी तिथून निघालो तर समोर एक हॉटेल होतं. ते हॉटेल पण असं होतं की वडापाव, भजीपाव किंवा मिसळ असे छोटेसे आयटम भेटणारे म्हणजे टपरी टाईप. टपरीसारखं. हा, टपरी टाईप असं. कारण ते गाड्या वगैरे, ट्रक वगैरे तिथे थांबत होत्या. मग त्या ड्रायव्हर लोकांच्या नाश्त्याची सोय म्हणून असलेलं एक छोटंसं हॉटेल होतं. त्या हॉटेलच्या तिथं मी थांबलो. थांबल्यानंतर मी तिथं जेवण केल्यानंतर मी पाणी पिलेलो होतो. तरी सुद्धा मी तिथे येऊन बसल्यानंतर परत पाणी पिलो मी. आणि तो जो मग असतो ना, पूर्वी आजकाल लोक खूप ही झालेत की बिस्लरीची बाटलीच पाहिजे, मला फिल्टरचं पाणीच पाहिजे. 95-97चा काळ तसा नव्हता. अगदी पिंपामधलं पाणी सुद्धा मगाने घेऊन पिलेलो आहे आम्ही. स्टीलचा मग हो, स्टीलचा नाही, प्लॅस्टिकचा मग. जुनावाला. हो, त्यांनी सुद्धा आज लोक आंघोळीला वापरतात ना, ते पूर्वी पिंपावर असं ठेवलेलं असायचं ते. आजही काही ग्रामीण भागामध्ये त्या गोष्टी आहेत, पण हे सिटीमध्ये सुद्धा होतं. त्यांनी मी ते अख्खा मगभर पाणी पिलो आणि असं जे माझं होत होतं, कारण मी धावत पळत आलेलो. त्याच्यामुळे झालं काय की त्यांनी मला विचारलं त्या हॉटेलवाल्याने, अरे काय तब्येत बरी नाही का तुझी? ते म्हटलं नाही नाही मी ओके. मग असं का करतोय? तर मी म्हटलं काही नाही, थोडासा घाबरल्यासारखं झालं. मग म्हटलं घाबरायला काय झालं? ही काय रात्र आहे का? तुला कोणी भेडवलं, कोणी तुझ्या अंगावर गाडी घेतली, काय झालं बोल, मी तुला मदत करतो. मग मी त्यांना म्हटलं की माझ्या बरोबर अशा असा प्रकार घडला. त्या काकांनी माझ्या डोक्यावर हात फिरवला, अंगावर हात फिरवला आणि मला म्हटलं घाबरू नको. मी म्हटलं घाबरू नको म्हणताय, अहो माझ्या डोळ्या पुढे माणूस गायब झालाय आणि घाबरू नको कसं म्हणताय? नाही नाही, ते माणूस कुणाला काय करत नाही. म्हटलं तो करत नाही पण गायब झाला ना. माहित होतं लोकांना. त्यांना माहिती होतं, कारण ते ज्याला त्याला तो दिसलेलाच असणार ना, त्यांना अनुभव आलेला आहे त्या गोष्टींचा. आणि ते म्हणजे काय करत नाही तो माणूस. करत नाही म्हटल्यानंतर अहो गायब झाला आणि करत कसं नाही, मला पडलेला प्रश्न. मग मी म्हटलं नाही नाही, करत नाही म्हणजे तुमचं चुकतंय काहीतरी. म्हटलं मी अहो बोलतोय आणि बोलता बोलता माणूस गायब झालाय, हे असं भूतखेतच होतं म्हणलं. हे काय पिक्चर आहे का म्हणलं, अचानक अदृश्य होणं हे शक्यच नाही. मग म्हणलं थांब तुला स्टोरी सांगतो. म्हणलं तो जो माणूस आहे ना, तो त्याच कंपनीमध्ये ते बॉयलर होता. तो बॉयलर फुटल्यामुळं, आणि सुट्टीचा दिवस होता, आणि सुट्टीचा दिवस होता आणि रात्रीचं म्हणजे जी बुधवारची शिफ्ट झाली त्या लोकांनी तो बॉयलर बंद करायचे विसरले होते. हा, आणि तो बॉयलर फुल गरम झालेला होता आणि त्यांना आठवलं ते, म्हणून त्यांनी ह्याला फोन करून सांगितलं होतं तो बंद कर म्हणून. मग हा तिथं बंद करायला गेला, त्यावेळेस तो बॉयलर फुटून कंपनीच उद्ध्वस्त झालेली होती. म्हणलं आता तुला तिथं कंपनी दिसली, तिथं तुला पाण्याचा मग दिसला किंवा पाणी दिसलं, ते गेट दिसलं, आतमध्ये तुला कंपनी उभी दिसली, पण रियालिटी काय म्हणला ते उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणजे खंडर होतं ते तिथं पूर्णपणे सपाट आहे म्हणलं, काहीच तिथं तुला एक उभा खांब पण दिसणार नाही. पण ते तुला ते एक आज होणार होतं, तुझी भेट होणार होती, त्याच्यामुळे ते तुला ह्या गोष्टी घडल्या. पण घाबरू नको, ते काहीच कोणाला त्रास देत नाही. एक त्यांना असं माणसांमध्ये माणसाळलेला माणूस होता, त्यांना माणसं दिसली की बोलावं बसावं उठावं वाटतं. म्हणलं त्यांच्यापर्यंत ठीक आहे, पण ही बिल्डिंगचं पण काय, कंपनीचं काय? तर ते आता तुला जर खंडर दिसेल तर तुला प्रश्न पडेल की ह्या खंडरच्या इथं हा सिक्युरिटी कशाची सिक्युरिटी करतोय. त्याच्यामुळे ते युजल तुझ्या पुढे ते उभं राहिलं भ्रम. हा, आणि ते पूर्वी नाही का कहाण्यांमध्ये सांगायचे लोक, बोलत बोलत वयस्कर लोक घरामध्ये, डोळ्याची बाहुली, ते जसं तुम्ही कल्पना करता तसं तुम्हाला दिसतं. अशा काही गोष्टींचा भ्रम थोडक्यात मला तो झाल्यासारखं मला म्हणजे ते माझ्या पुढे उभं राहिलं. मग तर त्यांनी हे सांगितल्यानंतर तर मी अजूनच घाबरून गेलो. अरे यार म्हणलं, मी एका मेलेल्या माणसाबरोबर, एका भूताबरोबर थोडक्यात मी जेवण केलंय. त्यांनी माझं जेवण खाल्लं, मी त्याचं जेवण खाल्लं. हा काय प्रकार आहे?
मग असं बघायला गेलं तर तुम्ही जे खाल्लं ते पण भ्रमच असू शकतोय तुमचं. नाही, पण माझ्या डब्यामध्ये काहीच नव्हतं ना. माझा डबा रिकामा म्हणजे होता. खाल्लं कोणीतरी ते. खाल्लंय कोणीतरी. कारण आणि डबा एवढंच नाही तर डबा धुतलेला होता. जो मी ऍक्च्युअल पाण्याने तिथं धुतलेला होता सेम तसाच डबा क्लीन. म्हणजे हा भ्रम म्हणू का, ह्याला काय आता कोणी ऐकलं, कोणी जर हे तुम्ही आता पॉडकास्ट टाकणारच असाल तर हे टाकल्यानंतर काही ना हा प्रश्न पडेल की हे कसं होऊ शकतं. तर मलाही पडलेला तो प्रश्नच होता. कारण माझं वय पण त्या वेळामध्ये काही एवढं नव्हतं, एक 25-26 वर्षाचा मी होतो आणि हे घडलं माझ्या बरोबर. आणि मग त्याला काय म्हणणार, काय त्याला नाव काय द्यायचं? भ्रम म्हणायचं, भुताटकी म्हणायचं, की माझ्या बरोबर हे काहीतरी स्वप्न नाहीये हे. हा, कारण मी रोडवर फिरतोय, ती माणसं माझ्या बरोबर बोलतात. बरं एक नाही, ज्या ज्या लोकांना माहिती ती लोक मला तिथून समज देतात, घाबरू नको बाळा, काय नाही. बरं मला एक सांग, म्हणजे तू तिथं का गेला होता? आता खऱ्या स्टोरीची कहाणी आहे, बरोबर, म्हणजे एंड जो आहे तो किती किती महत्वाचा आहे तो ध्यानात आहे. तू तिथं का गेला होता हा प्रश्न पडल्यानंतर मी म्हटलं तिथं नाही गेलेलो मी आज पूर्ण MIDCच फिरतोय. मग ते म्हणलं MIDC का फिरतोस तू? तर म्हटलं हे काय फाईल, म्हटलं जॉब बघण्यासाठी. अरे बाळा आज गुरुवार आहे, आज कंपन्या सगळ्या बंद असतात. तुला कधी केस बरे वाटलं नाही की तुझ्या मनामध्ये शंका पण नाही का आली की कंपन्या बंद आहेत आणि तू फिरतोस म्हणून? आता हे तुमच्या पॉडकास्ट वाल्यांनी बघितलं तर ते म्हणतील हेच बावळट आहे. ह्याला गुरुवार कळना, सुट्टीचा दिवस कळना, आणि याला अनुभव असा आला. कारण काय बघा कसं होतं की तो एक टाइमच होता माझा तसा माझ्या बरोबर घडण्याचा, तो ते घडून गेलं. आणि ती स्टोरी कधी अशी जर आठवली ना मला तर आजही वाटतं की यार आपण भूताबरोबर जेवण केलेला माणूस. हा, म्हणजे काय आता तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्या प्रेक्षकांना काय वाटेल हे कमेंट करून तुम्हाला सांगतीलच. पण मला तरी खूप म्हणजे हा खतरनाक अनुभव मला आलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी ज्या एरियामध्ये ते कंपनीमध्ये जॉब शोधायला जात होतो त्या एरियात ते घडलेलं मला कळल्यानंतर मी जवळजवळ एक 10 ते 15 वर्ष त्याच एरियामध्ये राहिलो होतो, म्हणजे जिथं राहत होतो तिथं. पण त्या एरियामध्ये जॉब बघण्यासाठी मात्र जायचं माझं परत कधी धाडसच झालं नाही. कारण प्रश्न काय पडायचा, आज जेवण केलंय, उद्या जर घेतलं आतमध्ये तर ते आपलं काही पण होऊ शकतं. काय की हा एक अनुभव घडलेला आहे. आता बघा तुम्हाला कसा वाटतोय, कारण तुमचे व्ह्यूअर्स जे बघणारे आहेत ते पण तुम्हाला कमेंट टाकणारच आहेत. अरे काहीतरी वेगळंच. नाही, पहिल्यापासून कसं आहे की स्टोरीज आपण जुन्या काळापासून आलेल्या काही स्टोरीज आपण लय ऐकलेल्या, जसं की प्रत्येक गावामध्ये कोणतं तरी आजोबा आहे ज्यांना भूतानी गायछाप मागितली किंवा बेडी मागितली, हे तर आपण ऐकलंय. पण हे मी आज काहीतरी वेगळंच ऐकतोय की भूत आलं, ताटामध्ये जेवलं, त्याची भाजी सुद्धा त्यांनी तुम्हाला दिली, त्याचा डबा माझ्याशी शेअर केला, वरून डबा धुवून दिला, वापस धुतला तुम्हीच. पण जे नाहीच तिथं ते पण मला दिसलं. पाणी सुद्धा घेऊन आलं भूत तुमच्यासाठी प्यायला. त्याने आणलेलं पाणी पिलोय मी, त्यांनी दिलेलं जेवण केलं. नंतर घरी जाऊन प्रश्न हा पडला, पाण्यात तर काय नव्हतं. घरी सांगायची डेअरिंग व्हायना ना, कारण घरी सांगावं तर घरचे घाबरतील. परत घाबरायचं द्या सोडून, पण हा भूताबरोबर जेवण करून आला, पाणी पिऊन आला, म्हणजे हा भूताला घेऊन आला म्हणून घरातलेच निघून गेले तर तेवढं. म्हणून मी इतक्या कन्फ्युजन मध्ये होतो आणि मी शेवटी तो एरिया सोडला बरं का. त्या एरियामध्ये मी गेलोच नाही. म्हणजे आजही मी त्या एरियात राहत नाही. मी एरिया सोडून तिथून चांगल्या 50-60 किलोमीटर अंतरावर आलेलो आहे आता. पण एक झालं की खरंच त्या गोष्टींनी आज जरी मी आठवण काढली असेल किंवा मला ती आठवलं असेल, पण त्या गोष्टींनी मला म्हणजे कधी असा त्रास खरंच काय नाही दिलेला. म्हणजे तो माणूस एक समाधानी होता आणि खरंच त्याला माणसांचं खूप लळा असावा, म्हणून तो कोणत्या ना कोणत्या रूपाने कसा ना कसा. अजून पण ती जागा आहे का तिथं? परत डेअरिंग नाही झाली बघायची, असू शकते, पण परत गेलोच नाही मी. कारण आता जर ह्या वयात जर काय घडलं असतं तर एक वाटलं असतं चल यार आपण जाऊन बघू. आणि स्वतः मी भूतक येतो या गोष्टी मी मानत नाही. हा माझ्या बरोबर घडलेला किस्सा आहे स्वतः बरोबर. आणि तुमच्यासोबत फक्त हाच एक अनुभव नाही, आणखी काही अनुभव असे घडलेले ते तुमच्यासोबत? 4 अनुभव माझे असे
की खरंच तुम्हाला ते ऐकल्यानंतर असं वाटेल की अरे आम्ही पॉडकास्ट करतोय कुणाबरोबर, कोण आहे हा, माणूसच आहे का कोणी येऊन बसलाय त्यांच्यातलाच. नाही, कारण मी तुमचं बोलणं जेवढं आहे ते ऐकलं त्याच्यावरून मला एवढं कळलं की तुम्ही ह्या गोष्टी काय मानत नाही, भूत नाही वगैरे. नाही नाही, पण मानतच तुमच्यासोबत काही अशा गोष्टी घडलेल्या आहेत की तुम्ही त्या घाबरावं गोष्टी लागलं. नाकारू पण शकत नाही की नाही बाबा काय. नाही नाही, नाकारू शकत नाही. आणि आपण म्हणतो ना मी भूताला घाबरत, हा, असा म्हणणारा प्रत्येक जण घाबरतो बरं का. लय घाबरतो. हा, प्रत्येक जण घाबरतो. रात्रीचं काही लोकांना बाहेरून अगदी 10 पावलं बाहेर जर अंधार असेल आणि जा म्हटलं तर तो घाबरणारच. घाबर. पण लोक म्हणतात "ए, आपण किस्से डरता नाही", पण तो प्रत्येक माणूस जीवाला घाबरतो. म्हणून घाबरत नाही म्हणू नये. आणि हे घडलेल्या घटना आहेत, बरं जीवाला काही धोका नाही, पण एक काय झालं पण कसं झालं पण ते आले डोळ्यापुढं. म्हणून ह्या अशा ही माझ्यावर घडलेली घटना, अशा अजून 2-3 घटना अशा आहेत की ते खरंच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल, सिरियसली ऐकायला इंटरेस्ट येईल, पण अनुभवणाऱ्याला विचारा त्यावेळेस त्याची काय अवस्था होती. कारण तो अनुभवतोय ना, बाकीचे ऐकते ते त्यांना मजा येते. काय परिस्थितीमध्ये गेलो असेल मी, किंवा तो पळालो तो काय स्पीडनी पळालो असेल, पळत असताना माझ्या डोक्यामध्ये काय विचार असतील. आणि ज्या वेळामध्ये मला त्या हॉटेलवर बसलो त्या वेळामध्ये त्या हॉटेलमधले सुद्धा मला सगळे तसेच वाटायला लागले, अरे हे सुद्धा त्याचे साथीदार असतील, विश्वास बसणारच नाही ना. हे सुद्धा त्या कंपनीमध्ये ब्लास्ट झालेली लोक असतील. असू शकतं. असं रस्त्याने भेटणाऱ्या प्रत्येक माणसावर मी शक घ्यायला लागलो. इव्हन घरी गेलो तरी वाटायला लागलं की ते तर नाही ना हे रूप घेऊन इकडे बसलेले. म्हणजे इतकं, म्हणजे मी जवळजवळ एक 2 ते 3 महिने तरी मी त्या गोष्टीतून बाहेर नव्हतो. आणि अजून पण कधी तो अनुभव आठवला तर तुम्हाला घाबरण्यापेक्षा तुम्हाला हसू जास्त येतं. कारण का माहितीये का, सांगतोय खरं पण वाटतंय किती जणांना पटेल ही गोष्ट येते समोर. म्हणजे काय पटू शकतं का बाबा ह्याच्यातून. कारण का प्रत्येकाच्या डोक्यात एकच आहे, असं कुठं असतं का, अहो असतं का नाही साहेब, अनुभव घेतलाय. आणि ज्याला पण शंका वाटते ना ते कुठं घडलंय, या माझ्या बरोबर मी तो पॉइंट दाखवतो. पुढे नाही येणार, फक्त point दाखवणार. त्या झाडाखाली बसलो होतो, तिथे ते जेवण केलं होतं आणि हे गेट. जर असेल आता तसंच तर, कारण ते जो त्या MIDC मध्ये घुसण्याचा तो एरिया, जो रस्ता जो आहे ना, आजही डोळ्यापुढे तुम्हाला सांगतोय ना, ती सगळी चित्र माझ्या डोळ्यापुढे उभी राहतात. मी कसा गेलो होतो म्हणजे आहे. आता तुम्ही बघा, तुम्हाला हे टाकायचं नाही टाकायचं, तुमच्या जे काही आहेत व्ह्युअर्स त्यांना आवडतं नाही आवडतं, पण मी त्यांना एक सांगेन, काय स्वतःहून मी सांगेन की मला घडलेला अनुभव आहे मित्रांनो, मी ते अनुभवलेलं आहे. ह्याच्यात तुम्हाला जे काही वाटतं ना, पण चांगल्या फनी कमेंट करा. एवढंच सांगेन. कारण हे घडलेले अनुभवलेला व्यक्तीच बोलतोय, हे काय कुठं काहीतरी मनगढंत कहाणी म्हणतो आपण, तशातला विषय नाहीये. ही सत्य घटना आहे आणि मी अजूनही सेफ आहे. मला कुणी काही त्रास दिलेला नाही. यामुळे जास्तीत जास्त लोकांनी, मला तरी वाटतं की नक्की तुम्हाला कमेंट येतीलच आणि त्या पण फनीच येतील.